राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत सापडल्या। तंत्र ज्योतिषी अशोक खरातवर धरलेली छत्री आणि खरातचे पाय धुतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले। त्यातच खरातला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली। महिलांचं शोषण केल्याचे गंभीर आरोप खरातवर होत आहेत। परिणामी रुपाली पाटील चाकणकर यांच्यावर त्यांच्याच पक्षातल्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी तोफ डागली। नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावं अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली। आपण तातडीने महिलांना सुरक्षित सक्षमतेची विश्वास दाखवण्यासाठी आणि सत्ताधारी आम्ही सत्तेतले खमके असलेले विश्वास दाखवण्यासाठी तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। जर चाकणकरांना कुठे नैतिकता उरली असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा। त्या पदावर असताना या प्रकरणाची चौकशी होणार नाही, हस्तक्षेप केला जाईल। आम्हाला या गुन्ह्यामध्ये कायद्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नको आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक महिला बळी पडल्याचा गंभीर आरोप करत रुपाली पाटील यांची खरातची तुलना एप्स्टेन फाईल्सशी केली। जर चाकणकरांनी राजीनामा दिला नाही तर राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली। महिला आयोगाच्या अध्यक्षांचे काम काय की महिलांवरील अत्याचारासंदर्भात आवाज उठवणं, अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर कारवाई करणं। पण ते बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांचे जर कोणी पाय धुत असेल, मंत्री त्यांच्या चरणाशी बसत असतील, तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि संबंधित मंत्र्यांना गृहमंत्री फडणवीस पदावर कसं काय ठेवू शकतात? शरद पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलंय। अजितदादा पवार यांच्या मुंबईतल्या देवगिरी बंगल्याबाहेर आणि बारामतीतल्या बंगल्याबाहेर जादूटोण्यातल्या वस्तू सापडल्या होत्या। हे कृत्य भोंदू बाबा कॅप्टन खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती करत होत्या का, असा प्रश्न मानेंनी उपस्थित केलाय। तर सत्तेच्या लोभामुळे अजितदादांना न्याय मिळावा यासाठी एकही मंत्री आवाज उठवत नाही याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया विकास लवांडे यांनी व्यक्त केली। खरं तर दत्तामामा भरणे, आपण ज्या अजितदादांच्यामुळे तुमचा पक्ष आहे का तुम्ही सगळेजण मंत्री आहात, त्या अजितदादांच्या घातपाताबद्दल आमदार रोहितदादा पवार लढतायत, सर्व पातळीवर संघर्ष करतायत, पाठपुरावा करतायत, सभागृहात आवाज उठवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र तुम्ही अजितदादांच्या पक्षाचे एकही मंत्री, एकही आमदार अमोल मिटकरी वगळता कुणीही बोलत नाहीत। तुम्ही मंत्र्यांनी फक्त सत्ता उपभोगायची ठरवलेली असेल, परंतु अजितदादांसाठी तुम्ही कुणी पुढे आला नाहीत। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामती आणि मुंबईतील देवगिरी निवासस्थानाच्या बाहेर जादूटोणा करण्यासंदर्भातल्या ज्या काही वस्तू असतात त्या सापडल्या होत्या। हा कॅप्टन खरात आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांनी हा उपद्व्याप केला होता का? अजितदादांवर असा काही जादूटोणा, मंत्र मारणं, अशा वेगवेगळ्या काळ्या जादू करणं, असा काही प्रकार होता का? याचीही आता चौकशी झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं। देवगिरी बंगलाच नव्हे तर अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचलेत असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारांनी केलाय। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून चाकणकरांना पदावरून हटवण्याची मागणी केल्याचंही कुंभार यांनी सांगितलं। या बाबाची पोहोच, या खराची पोहोच मंत्रालयापर्यंत होती। मंत्रालयातून विशेषतः जलसंपदा विभागाकडून हा जो ट्रस्ट आहे त्याचा शिवनिका ट्रस्ट म्हणून, त्या शिवनिका ट्रस्टला मोठ्या प्रमाणावर पाणी उचलण्याची परवानगी दिली, म्हणजे ज्याला बल्क वॉटर एंटायटलमेंट म्हणतात, ती देण्यात आलेली आहे। रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकच नव्हे तर त्यांच्या पक्षातूनही केली जाते। वैष्णवी हगवणे प्रकरणात सुद्धा रुपाली चाकणकरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप झाला होता। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पीडित डॉक्टरच्या खासगी आयुष्याबद्दल आणि चारित्र्याबद्दल केलेल्या टिप्पण्यांमुळे चाकणकरांवर टीका झाली होती। आता अशोक खरातचे धुतलेले पाय, त्याच्यावर धरलेली छत्री यामुळे चाकणकरांच्या डोक्यावरच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची छत्री धोक्यात आली। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।